Hello dear students, today we are going to learn the remaining part of the essay on saying please. In the previous video, we have seen that law cannot force us to be polite. The essayist Alfred George Gardner has given some examples in the beginning of this essay. We have already seen the example of the young lift man and how he threw a passenger out of his lift. The essayist has also talked about how we infect the world with our ill humors and bad manners. So as good qualities, they can be spread. In the same way, sometimes we see that our impoliteness also affects others. It means as good qualities are infectious, in the same way bad manners are also infectious. But we should try to spread good qualities. In today's class, we are going to see the remaining part of the essay on saying please on page number 16, second paragraph. Here, the writer has given one example of a polite conductor. The writer says, I should like to feature in this connection my friend, the polite conductor. By this discriminating title, I do not intend to suggest a rebuke to conductors generally. या ठिकाणी लेखकाने एका कंडक्टरचं उदाहरण दिलेलं आहे आणि तो सांगतो की एका कंडक्टरचं उदाहरण देऊन किंवा त्याचं वैशिष्ट्य सांगून इतर कंडक्टर्सबद्दल कुठलाही भेदभाव त्याच्या मनामध्ये आहे असं त्याला म्हणायचं नाही किंवा इतर कंडक्टर्स जे आहेत तर त्यांना दोष त्याला द्यायचा नाही. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who came through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies. अनेक वेळा आपल्याला देखील अशा प्रकारचा अनुभव येतो की बसचा जो कंडक्टर असतो तो आपल्याशी चांगलं वागत नाही. As creatures whose chief purpose on bus is to cheat him and who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. अनेक कंडक्टर्स आपण पाहिले असतील की ते मोठ्या आवाजात बोलतात, आक्रमकपणे बोलतात आणि पॅसेंजर्स यांच्यासोबत ते नम्रपणे वागत नाहीत. बट दिस टाईप इज रेअर. परंतु या ठिकाणी ज्या कंडक्टरचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे ते अतिशय रेअर आहे. अशा प्रकारचा कंडक्टर क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो. रादर दॅन इट यूज टू बी. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स द बसेस for insisting on a certain standard of civility in its servants and taking care that standard is observed. या ठिकाणी लेखक आपल्याला असं सांगतो की अंडरग्राउंड रेल्वे कंपनी जी आहे तर ती बस सेवा देखील चालवते आणि या बस सेवा देणारे जे लोक आहेत तर त्यांनी आपली गुणवत्ता टिकून ठेवलेली आहे. त्यामुळे लोक या बस सेवेचं किंवा अंडरग्राउंड रेल्वे कंपनीचं देणं लागतात. इन डुईंग दिस इट नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लेजंट फॉर ट्रॅव्हलिंग पब्लिक
but performs an important social service. आणि एक महत्त्वाची सेवा ते बजावतात. त्यामुळे प्रवाशांना आनंद होतो आणि यांच्याकडून देखील म्हणजे ही जी बस सेवा आहे त्यांच्याकडून देखील एक समाजसेवा केली जाते. इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फीलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. म्हणजे एकाच व्यक्तीचं उदाहरण ते या ठिकाणी देत आहेत. याचा अर्थ असा नाही की इतरांबद्दल त्यांना आदर नाही. I first became conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. एके दिवशी लेखक ज्यावेळेस बसमध्ये प्रवास करण्यासाठी चढला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते. Everyone has had the experience and knows the feeling. आपल्यापैकी अनेक जणांना अशा प्रकारचा अनुभव अनेक वेळा येतो आणि मग त्यावेळेस आपली काय भावना असते याचा अनुभव आपल्याला आहे. द मिक्स्ड फिलिंग विच द डिस्कवरी अरोजेस. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक द नेव ॲट द वर्स्ट. म्हणजे ज्यावेळेस आपण एक बसमध्ये प्रवास करताना आपल्याला याची जाणीव होते की आपल्या खिशामध्ये पैसे नाही, तर अशा वेळेस आपण नाराज होतो, दुःखी होतो आणि आपण अप्रामाणिक आहोत असं आपल्याला वाटतं. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राईज इफ द कंडक्टर्स आयड यू कोल्डली ॲज मच ॲज टू से येस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक. Now then, off you get. And even if the conductor is a good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconveniences, perhaps, of missing your train or your engagement. ज्यावेळेस आपल्याला हे लक्षात येतं की आपल्या खिशामध्ये पैसे नाहीत, तर अशा वेळी आपल्याला तो जो कंडक्टर आहे तो खाली उतरायला सांगेल, यात काही आश्चर्य नाही असं लेखक म्हणतो. आणि जरी तो चांगला व्यक्ती असला तरी आपल्याला पैसे नसल्यामुळं बसमधून खाली उतरावं लागतं, परत जावं लागतं, आपली गैरसोय होते किंवा आपली एखादी ठरलेली भेट आपण घेऊ शकत नाही. हॅव्हिंग सर्च्ड माय पॉकेट इन व्हेन फॉर स्ट्रे कॉपर्स. लेखकाने आपल्या खिशामध्ये पैसे चाचपडले किंवा आहेत का ते पाहिलं. अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस. आणि त्याला असं जाणवलं की आपल्या खिशामध्ये पैसे नाहीत. आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट अ फेस आय कुड अश्युअर दॅट आय कुडंट पे द फेअर. आणि अगदी प्रामाणिकपणे आपल्या चेहऱ्यावर प्रामाणिकपणाचा भाव आणून त्यांनी त्या कंडक्टरला सांगण्याचा प्रयत्न केला की मी तिकिटाचे पैसे देऊ शकत नाही अँड मस्ट गो बॅक फॉर मनी. आणि पैशासाठी मला परत जावं लागेल. ओ यू नीड नॉट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. परंतु तो कंडक्टर म्हणाला की तुम्हाला परत जायची गरज नाही, खाली उतरायची गरज नाही. ऑल राईट सेड आय, बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. लेखक म्हणाला ठीक आहे, परंतु प्रत्यक्षात लेखकाकडे पैसे नव्हते. ओ आय शॅल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड. तो कंडक्टर म्हणाला की मी तुमचं तिकीट काढतो. वेअर डू यू वॉन्ट टू गो. आणि त्यांनी लेखकाला विचारलं की तुम्हाला कुठं जायचं आहे. अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट्स with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. म्हणजे लेखकाला ज्या ठिकाणी जायचं होतं किंवा कुठलंही तिकीट द्यायला तो कंडक्टर तयार होता. I said it was very kind of him and told him
वेअर आय वॉन्टेड टू गो. आणि लेखकाने त्या कंडक्टरला सांगितलं की त्याला कुठं जायचं होतं. अँड ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड, बट वेअर शॅल आय सेंड द फेअर. लेखकाने त्या कंडक्टरला विचारलं की हे पैसे मी तुम्हाला कसे परत करू किंवा केव्हा मी हे भाडं देऊ शकतो. ओ यू विल सी मी सम डे, ऑल राईट, ही सेड चिअरफुली. तो कंडक्टर अतिशय आनंदाने म्हणाला की आपली भेट कधीतरी नंतर होईल. ही टर्न टू गो. आणि तो कंडक्टर मागे वळाला. अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट लाइटेड ऑन अ शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. आणि ज्यावेळेस तो कंडक्टर पाठीमागे वळला किंवा दुसरीकडे निघाला बसमध्ये, त्यावेळेस लेखकाला आढळलं की त्याच्या खिशामध्ये काही पैसे होते आणि मग त्यांनी ते पैसे कंडक्टरला दिले. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. परंतु ज्या चांगल्या पद्धतीने त्या कंडक्टरने लेखकाला वागणूक दिली होती, त्यातून एक धडा लेखकाला शिकायला मिळाला होता किंवा एक प्रकारचा आनंद त्यांना प्राप्त झाला. अ फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रम्पल्ड ऑन रादर हेवीली ॲज आय सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ अ बस. एके दिवशी लेखक बसनी प्रवास करत असताना बसच्या वरच्या मजल्यावरती तो बसलेला होता आणि पेपर वाचत होता आणि कुणीतरी त्याच्या पायावर जोरात तुडवलं किंवा त्याच्या पायावरती त्याचं बोट तुडवलं गेलं. आय लुक्ड अप विथ सम अँगर अँड मोर ॲगनी. रागाने लेखकाने वर पाहिलं, त्याला त्रास होत होता. अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चिअरफुल कॉन्टेनन्स. आणि त्यांनी वर पाहिलं तेव्हा त्याला तो कंडक्टर दिसला जो अतिशय आनंदी वृत्तीचा होता किंवा ज्यांनी लेखकाला चांगली वागणूक दिली होती. सॉरी सर, ही सेड. आणि तो कंडक्टर लेखकाला म्हणाला की मला माफ करा. आय नो दीज आर हेवी बूट्स, गॉट देम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच अँड नाऊ आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. तो कंडक्टर याला म्हणाला की मला माहिती आहे की माझे बूट खूप वजनदार आहे, परंतु इतके दिवस लोक माझे पाय तुडवत होते, आता मी लोकांचे पाय तुडवत आहे किंवा माझ्याकडून लोकांचे पाय तुडवले जात आहे. हो, आय डिडंट हर्ट यू सर. आणि तो कंडक्टर लेखकाला म्हणाला की मला वाटतं की माझ्यामुळे तुम्हाला मी तुम्हाला दुखावलं नसेल. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय अश्युअर्ड हिम ही डिडंट. म्हणजे लेखकाला त्रास तर होत होता, परंतु त्या कंडक्टरनी ज्या सौम्यपणे, ज्या सहजपणे त्यांना माफी मागितली किंवा सभ्यपणे तो बोलत होता, त्यामुळे लेखकाला त्रास वाटला नाही. After this, I began to observe him whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. आणि त्यानंतर लेखक ज्या वेळेस बसमध्ये जाताना हा कंडक्टर त्यांना दिसायचा, तर त्यांना एक प्रकारचा आनंद व्हायचा. कशामुळे? तर त्या कंडक्टरच्या चांगल्या स्वभावामुळे. He seemed to have an inexhaustible fund ऑफ पेशन्स. म्हणजे अमर्याद अशा प्रकारचा संयम त्या कंडक्टरकडे होता. अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आणि एक प्रकारचं वरदान त्या कंडक्टरला लाभलं होतं, जेणेकरून तो आपल्या पॅसेंजर्सला नेहमी आनंदी ठेवायचा. आय नोटिस्ड दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वुड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देर वॉज रूम इनसाइड. म्हणजे जर पाऊस पडत असेल तर तो बसच्या वरच्या मजल्यावर जाऊन पॅसेंजरला सांगायचा की तुम्ही खाली या आणि खालच्या बाजूला जागा आहे. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन.
अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटस ॲज अ फादर. म्हणजे वृद्ध व्यक्तीसोबत एखाद्या मुलाप्रमाणे तो वागायचा आणि मुलांसोबत तो वडिलांप्रमाणे वागायचा. ही हॅड एव्हिडेंटली अ पर्टिक्युलर वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल. तरुणांच्या मनामध्ये, हृदयामध्ये त्या कंडक्टरबद्दल एक चांगलं स्थान होतं. अँड ऑलवेज इंडल्ड इन सम मेरी जेस्ट विथ देम. आणि नेहमी तो त्यांच्याशी हास्यविनोद करायचा. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. He would call to Bill in front to wait while he took him across the road or round the corner. एखादा अंध व्यक्ती जर बसमध्ये असेल तर त्या व्यक्तीला तो मार्ग दाखवायचा किंवा खाली येऊन त्याला रस्ता क्रॉस करून द्यायचा. आणि त्याकरिता ड्रायव्हर जो आहे त्याला देखील तो सांगायचा की थोडं वेट कर, थोडं थांब. आणि त्या व्यक्तीला तो रस्ता देखील क्रॉस करून देण्यात मदत करायचा. ऑर अदरवाईज सेफली ऑन हिज वे. आणि तो व्यक्ती सुरक्षित आपल्या मार्गाने गेला काय याकडे देखील त्याचं लक्ष असायचं. इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही irradiated such an atmosphere of good temper and kindness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. म्हणजे त्यांनी या बसमध्ये एक प्रकारचं चांगलं वातावरण निर्माण केलं होतं, ज्यामुळे लोकांना प्रवास करताना आनंद वाटायचा. कारण त्यांनी सभ्यता जी आहे ती जोपासली होती आणि चांगलं वर्तन प्रवाशांसोबत तो करायचा. व्हॉट स्टक मी पर्टिक्युलरली वॉज द ईज विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क. आणि लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतो की ज्या सहजतेने तो आपलं काम करायचा ती लेखकाला उमगली होती, ती लेखकाला समजली होती. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. म्हणजे जसं वाईट सवयी पसरतात तसं चांगल्या सवयींचा देखील प्रसार होत असतो. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. म्हणजे जर आपण असभ्य लोकांमध्ये राहत असाल तर आपण देखील असभ्यपणे वागतो. बट इट इज अन अनयुजली अनकुथ पर्सन हू कॅन बी डिसॲग्रेएबल विथ सनी पीपल. म्हणजे एखादा असभ्य व्यक्ती सभ्य व्यक्तीशी असहमत असू शकतो किंवा जे लोक आनंदी आहेत त्यांच्याशी असहमत असू शकतो. इट इज विथ मॅनर ॲज विथ द वेदर. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे सेड किड्स. या ठिकाणी लेखकाने किड्स यांचं एक उदाहरण दिलं आहे. जॉन किड्स हे एक कवी आहे. त्यांच्या कवितेतलं उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलं आहे. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. म्हणजे रोजचा येणारा दिवस हा आपल्यासाठी नवीन असतो. नवीन आशा, नवीन उत्साह आपल्यामध्ये तो दिवस घेऊन येत असतो. आणि कवी किड्स देखील या ओळीमधून त्यांनी आपल्या एका कवितेमध्ये असं सांगितलेलं आहे की नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे. म्हणजे रोजचा दिवस जो आहे त्यामुळे आपण नवीन उत्साहाने, नवीन प्रेरणेने काम करत असतो. अँड अ चीअरफुल पर्सन डिसेंड्स ऑन इवन द ग्लूमिएस्ट ऑफ अस विथ समथिंग ऑफ बेनिडिक्शन ऑफ अ फाईन डे. म्हणजे रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न, नवीन काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न हे चांगले व्यक्ती करत असतात. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस. आणि हा जो कंडक्टर आहे तो जर बसमध्ये असेल तर नेहमी त्या बसमधलं जे वातावरण आहे ते चांगलं असायचं.
and his own civility, his conciliatory address and good humored bearing infected his passengers. म्हणजे त्या कंडक्टरचं जे सभ्यपणा आहे, चांगलं वागणं आहे, त्याचा परिणाम प्रवाशांवरती व्हायचा. इन लाइटनिंग देअर स्पिरिट्स ही लाइटन्ड हिज ओन टास्क. म्हणजे दुसऱ्याला आनंद देण्यामध्ये आपल्या कामातला आनंद तो कंडक्टर जो आहे तो नेहमी वाढवत असे किंवा आपल्या कामामध्ये त्याला आनंद येत होता. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. त्या कंडक्टरचा जो आनंद होता तर तो व्यर्थ नव्हता, तर ती एक प्रकारची गुंतवणूक होती. म्हणजे आपण इतरांना आनंद दिला की आपल्याला देखील कधी ना कधी आनंद प्राप्त होतो, असं लेखकाला म्हणायचं आहे. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन द अनदर रोड. लेखक बरेच दिवस प्रवास करत होता, परंतु या कंडक्टरची बरेच दिवस त्याला भेट झाली नाही. परंतु लेखकाला असं वाटलं की कदाचित आज तो दुसऱ्या मार्गावरती प्रकाश टाकण्यासाठी किंवा आनंद देण्यासाठी गेलेला असेल. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रादर ड्रॅब वर्ल्ड. लेखक या ठिकाणी सांगतो की संपूर्ण जगामध्ये प्रकाश करणं हे आपल्याला शक्य नाही. म्हणजे सगळीकडे उदासीनता आहे किंवा असभ्यपणा आहे, तो सर्वच आपण कदाचित दुरुस्त करू शकणार नाही किंवा संपूर्ण जगामध्ये आपण प्रकाश निर्माण करू शकणार नाही. अँड आय मेक नो ॲपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पेनेजेरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. किंवा या कंडक्टरची जी प्रशंसा त्यांनी केलेली आहे त्याबद्दल माफी मागण्याची देखील किंवा माफीनामा लिहिण्याची देखील गरज नाही, असं तो सांगतो. पेनेजेरिक या शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. अ स्पीच ऑर पीस ऑफ रायटिंग टू प्रेज समवन हायली. म्हणजे एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करणारं लिखाण करणं त्याला पेनेजेरिक असं म्हणतात. आणि लेखकांनी कंडक्टरची जी प्रशंसा केलेली आहे तर त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा माफीनामा द्यायची गरज नाही, असं तो म्हणतो. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विस्डम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूर, I see no reason why lesser people should not take lesson in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. लेखक आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की वर्ड्सवर्थ नी ज्या पद्धतीने एक पुअर लीच गॅदरर याच्यापासून जर तो एखादी धडा घेऊ शकतो किंवा चांगल्या गोष्टी शिकू शकतो, तर एक बस कंडक्टर जो एक सामान्य व्यक्ती आपण समजतो, तर अशा अनेक सामान्य व्यक्ती समाजामध्ये आपल्याला दिसतात ज्यांच्याकडून चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर दॅट स्वीटन द जनरल एअर. म्हणजे युद्धामुळे आपल्या संस्कृतीवर खूप मोठा परिणाम होतो किंवा संस्कृती नष्ट होते. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक. ही संस्कृती, ही सभ्यता आपल्याला परत मिळवावी लागते. इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल. म्हणजे जर आपल्याला जीवन सहज सुसह्य बनवायचं असेल तर आपल्याला आपली संस्कृती परत मिळवावी लागते. for each other. We cannot get them back by invoking the law. कायदा करून ही लोप पावलेली संस्कृती आपल्याला परत मिळवता येत नसते. The policeman is a necessary symbol and the law is necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. म्हणजे पोलीस मॅन जो असतो तर ते एक आवश्यक अशा प्रकारचं प्रतीक आहे किंवा असणं गरजेचं आहे.
अँड लॉ इज नेसेसरी इन्स्टिट्यूशन. आणि कायदा हे देखील एक महत्त्वाची आवश्यक असलेली संस्था आहे. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. परंतु कायदा जो आहे तो आपलं संरक्षण फक्त मटेरियल अटॅकपासून करू शकतो. म्हणजे आपल्यावर जी हिंसा झालेली आहे त्यापासून कायदा आपल्याला संरक्षण देऊ शकतो. नॉर विल द लिफ्टमॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल अफ्रंट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोअर द सिव्हिलिटीज. म्हणजे ज्या पद्धतीने त्या लिफ्टमननी हिंसेचा वापर केला होता, असा हिंसेचा वापर करून आपण सभ्यता निर्माण करू शकत नाही किंवा आपली संस्कृती परत मिळवू शकत नाही. आय सजेस्ट टू हिम दॅट he would have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. म्हणजे तो लिफ्टमन जर सभ्यपणे वागला असता तर निश्चितपणे त्या पॅसेंजर्समध्ये बदल झाला असता. He would have had the victory not only over the boor but over himself. म्हणजे त्याच्या उद्धटपणावर फक्त विजय न मिळवता त्यांनी स्वतःवर देखील विजय मिळवला असता. अँड दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स. आणि अशा प्रकारचा जो विजय आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. द पोलाईट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्ट्री. म्हणजे जो नम्र व्यक्ती आहे, सभ्य व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला मटेरियल ॲडव्हान्टेज मिळणार नाही. म्हणजे फारसा काही भौतिक स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात फायदा होणार नाही, परंतु एक आत्मिक विजय त्याला मिळतो, एक समाधान त्याला मिळतं. आय कमेंड टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. आणि या ठिकाणी लेखक चेस्टरफील्ड याचे एक उदाहरण तो देऊ इच्छितो. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स were without the pavement of today. चेस्टरफील्ड जे आहेत यांचं एक उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलं. त्यावेळेस लंडनमध्ये पायी जाण्यासाठी जे पेवमेंट असते, रस्ता असतो, तो नव्हता. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायस्ट फुटिंग. आय नेवर गिव्ह द वॉल टू स्काउंटर्स सेड द अ मॅन who met Chesterfield on one day in the street. I always do, said Chesterfield. या ठिकाणी लेखकाने एक उदाहरण दिले की चेस्टरफील्ड रस्त्याने जात असताना त्यावेळेस लंडनमध्ये खूप छोटे रस्ते होते आणि त्या छोट्या कठड्यावरून, म्हणजे त्या ठिकाणी खूप बर्फवृष्टी होते आणि रस्ता खूप छोटा असतो आणि एका कठड्यावरून लोकांना भिंतीला चिटकून चालावं लागतं. अशा वेळी एका वेळी एकच व्यक्ती चालू शकत होता. आणि चेस्टरफील्ड हे जे लेखक आहेत ते या कठड्यावरून जात असताना समोरून एक व्यक्ती त्या कठड्यावरून येत होता आणि त्यांनी ज्यावेळेस त्या व्यक्तीला मार्ग देण्यासाठी सांगितलं त्यावेळेस तो व्यक्ती चेस्टरफील्ड यांना म्हणाला की ही सेड आय नेवर गिव्ह द वॉल टू स्काउंड्रल्स. म्हणजे स्काउंड्रल्स जे आहेत त्यांना मी रस्ता देत नाही, परंतु चेस्टरफील्ड त्याला म्हणाले की मी नेहमीच देतो. यावरून एक उदाहरण सहज आठवलं म्हणून सांगतो. म्हणजे एक व्यक्ती नेहमी लोकांना नमस्कार करायचा आणि कोणीही ओळखीचा असो किंवा नसो, समोर व्यक्ती आला की त्याला नमस्कार करायचा. हे बऱ्याच व्यक्तींना आवडायचं नाही. आणि एकदा एका व्यक्तीला नमस्कार केल्यानंतर एक व्यक्ती त्याला प्रत्युत्तर देताना असं म्हणाले की मी मूर्खांना नमस्कार करत नाही, परंतु तो व्यक्ती म्हणाला की मी नेहमीच मूर्खांना नमस्कार करतो. आणि नमस्कार म्हणून तो पुढे निघून गेला. म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रत्युत्तर देताना नेहमी आपण उद्धटपणेच वागलं पाहिजे असं काही नाही, तर आपण सौम्य शब्दामध्ये किंवा सभ्यपणे देखील त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो. आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री that his revenge was much more sweet than
if he had flung the fellow into the mud. आणि लेखक या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी जर तो लिफ्टमन असता तर कदाचित त्यांनी समोरून येणाऱ्या व्यक्तीला चिखलामध्ये फेकलं असतं. परंतु तसं न करता आपण इतरांशी सभ्यपणे जर वागलो तर निश्चितपणे एखादा अवघड प्रसंग देखील आपण टाळू शकतो किंवा असभ्य व्यक्तीमध्ये देखील आपण सभ्यपणे वागून त्यामध्ये परिवर्तन घडून आणू शकतो. In this way, we can say that through this essay, the writer Alfred George Gardner has pointed out the value of good manners in social life and emphasizes the importance of courtesy and politeness in our daily life. I hope you might have understood this essay very well. We shall continue in the next video. Till then, have a nice day. Thank you.